चांदोबा महाभारत 31वा भाग. सौगंधिका पुष्पापहरण. हनुमान कदलीवनाच्या मध्यभागी झोपले होते. लाल मुख, हिरवे डोळे, सुवर्णासारखे शरीर आणि विशाल खांदे असलेले. मार्गामध्ये आडवे झोपलेले हनुमान यांना पाहून भीम किंचितही भयभीत नव्हता. जवळ आला आणि त्याने सिंहनाद केला. हनुमानाने डोळे उघडून भीमाकडे पाहिले, स्मितहास्य केले आणि म्हटले, वत्सा, मी वृद्ध आहे आणि रुग्ण आहे. सुखाने निद्रा घेत असताना मला का उठवलेस? तुझ्यासारख्या ज्ञानी पुरुषाने माझ्यासारख्या प्राण्यावर भूतदया दाखवायला हवी होती. तुला ज्येष्ठांचा आदर कसा करावा हे देखील ज्ञात नसावे असे दिसते. मुळात तू या मार्गाने एकाकी का आलास? पुढील प्रदेश देवतांच्या संचाराचा आहे. तेथे मानवांनी जाऊ नये. माझे म्हणणे ऐक आणि माघारी जा. मी क्षत्रिय आहे, कुरुवंशातील आहे. माझे नाव भीमसेन आहे. तू कोण आहेस? येथे का आहेस? तुला हे वानररूप कसे प्राप्त झाले? मला मार्ग दे. भीम म्हणाला, मी वानर आहे, मी मार्गातून दूर होणार नाही. दुस्साहस करू नकोस आणि शिष्टाचाराने माघारी जा. हनुमान म्हणाले, जर तू मार्ग सोडला नाहीस तर मी केवळ दुस्साहस करणार नाही, तर तुला अपाय करीन. भीम म्हणाला, वत्सा, मी अत्यंत वृद्ध आहे, रुग्ण आहे, हलू शकत नाही. जर तुला खरोखरच जायचे असेल तर मला ओलांडून पुढे जा. हनुमान म्हणाले, एखाद्याला ओलांडून जाणे अत्यंत अनुचित आहे हे मला ज्ञात आहे. अन्यथा हनुमानाने जसा समुद्र ओलांडला तसा एकाच उडीत मी तुला ओलांडून गेलो नसतो का? भीम म्हणाला, कोण तो हनुमान? त्याला समुद्र का ओलांडावा लागला? हनुमानाने विचारले. माझ्याप्रमाणेच हनुमान देखील वायुदेवाचा पुत्र आहे. या नात्याने तो माझा ज्येष्ठ बंधू आहे. तो अत्यंत महान आहे. जेव्हा लंकेच्या अधिपतीने रामाच्या पत्नीचे हरण केले तेव्हा तिचा शोध घेत तो समुद्र ओलांडून लंकेला गेला. मी देखील त्या हनुमानापेक्षा किंचितही कमी नसलेले बळ, पराक्रम आणि शक्ती धारण करणारा आहे. शांततेने मला मार्ग दे, अन्यथा तुला प्रहार सहन करावे लागतील. भीम म्हणाला. भीमाचा गर्व ओळखून हनुमानाने आपले हास्य आवरत म्हटले, वत्सा, मला का कष्ट देतोस? माझी शेपटी बाजूला कर आणि आपल्या मार्गाने जा. भीमाने दुर्लक्षाने डाव्या हाताने हनुमानाची शेपटी धरून उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मुळीच हलली नाही. अत्यंत आश्चर्यचकित होऊन त्याने हनुमानाची शेपटी दोन्ही हातांनी धरली आणि आपल्या अंगी असलेले संपूर्ण बळ वापरूनही तो त्या शेपटीला हलवू शकला नाही. भीमाला अत्यंत लज्जा वाटली. त्याने आपले दोन्ही हात जोडून म्हटले, हे महात्मन, माझ्या वल्गनांना क्षमा करा. आपण देव असा किंवा गंधर्व असा, परंतु आपण सामान्य वानर निश्चितच नाही. आपल्याला आक्षेप नसेल तर आपली कथा काय आहे ते सांगा. मला आपला शिष्य मानून घ्या. त्यावर हनुमान म्हणाले, तात, मीच हनुमान आहे. जेव्हा वाली आणि सुग्रीव यांच्यात वैर निर्माण झाले तेव्हा सुग्रीवाने माझे सहाय्य मागून माझ्याशी मैत्री केली. असे सांगत त्यांनी रामायण काळापासूनची आपली संपूर्ण कथा ऐकवली. शेवटी हनुमान म्हणाले, मी येथेच राहतो. येथे गंधर्व आणि विद्याधर दररोज रामकथेची गीते रचून गात असतात. ते ऐकून मी आनंदित होत असतो. हा प्रदेश मानवांसाठी येण्यायोग्य नाही. तू येथे का आलास? असे त्यांनी भीमाला विचारले. भीमाने हनुमानाला साष्टांग नमस्कार केला आणि म्हटले, हे महात्मन, आज आपले दर्शन घडल्यामुळे माझा जन्म सार्थक झाला. समुद्र ओलांडला त्या दिवशी आपले रूप कसे होते ते दाखवून मला धन्य करा. त्या दिवसाचे रूप आज दाखवणे माझ्यासाठी शक्य आहे का वत्सा? काळासोबत सर्व काही परिवर्तित होत नाही का? हनुमान म्हणाले. तरीही भीमाने हट सोडला नाही. तेव्हा हनुमानाने आपल्या शरीराला असीमतेने विस्तारले. त्या शरीराने संपूर्ण कदलीवन व्यापून टाकले. ते आकाशाला स्पर्श करत असल्यासारखे दिसत होते आणि सूर्यासारखे प्रकाशत होते. त्यांचे डोळे अग्निकणांसारखे होते. त्यांच्या दाढा अतिविशाल आणि भयंकर होत्या. त्यांच्या भुवया दाटपणे जोडलेल्या होत्या. त्यांची शेपटी अवाढव्य वाढली होती आणि भूमीवर आघात करत होती. हनुमानाने भीमाला म्हटले, माझे रूप पाहिलेस का वत्सा? आवश्यकता भासल्यास मी माझे शरीर आणखी वाढवू शकतो. शत्रूंच्या समोर मी आणखी भयंकर असतो. तू ते रूप पाहू शकणार नाहीस. भीमाने प्रार्थना केली, हे महात्मन, मी हेच रूप पाहण्यास असमर्थ आहे. माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटून येत आहे. कृपया या रूपाचा उपसंहार करा. हनुमानाने आपले सामान्य रूप धारण केले, भीमाला आलिंगन दिले आणि म्हटले, वत्सा, हा सौगंधिका वनाचा मार्ग आहे. जा रे, तुझे कल्याण असो. जेव्हा तुला संकट येईल तेव्हा माझे स्मरण कर. धाडस करून सौगंधिका पुष्पे तोडशील. देवतांसोबत विवाद निर्माण होईल असे सांगून ते अंतर्धान पावले. दुप्पट उत्साहाने भीम पुढे निघाला आणि पर्वतांच्या मधून वाहणाऱ्या एका नदीच्या तीरावर त्याने सौगंधिका वन पाहिले. वैदुर्य मण्यांसमान देठ असलेली विविध प्रकारची सौगंधिका पुष्पे सुगंध पसरवत अत्यंत सुंदर दिसत होती. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीम ती पुष्पे तोडणार इतक्यात राक्षसांसमान भयंकर रूप असलेले रक्षक शस्त्रे धारण करून भीमाजवळ आले आणि त्यांनी विचारले, महाशय, आपण कोण आहात? शस्त्रे धारण करून आपण येथे का आला आहात? मी कुरुवंशाचा आहे, पांडुराजाचा पुत्र आहे, धर्मराजाचा धाकटा भाऊ आहे. मी या सौगंधिका पुष्पांसाठी आलो आहे. भीम म्हणाला, हे कुबेराचे वन आहे. येथे मानवांनी येऊ नये. कुबेराची अनुमती मिळवून तुला हवी तितकी पुष्पे तोडून ने. राक्षस म्हणाले.
कुबेर कोठे आहे कोणास ठाऊक. जरी तो येथे असला तरी केवळ 4 पुष्पांसाठी मी त्याला विचारायला जावे का? मी क्षत्रिय आहे. इच्छिलेली वस्तू बळाने प्राप्त करणे हा माझा धर्म आहे. हे काही कुबेराचे अंगण नाही. हे ईश्वराने निर्माण केलेले स्थान आहे. येथे कुणाची परवानगी का मागावी? असे म्हणत भीम राक्षसांनी नकार देऊनही त्याकडे दुर्लक्ष करून सौगंधिका पुष्पे असलेल्या सरोवरात उतरला. हे पाहून राक्षसांनी भीमावर एकत्रितपणे आक्रमण केले. भीमाने आपली गदा वेगाने फिरवली आणि काही राक्षसांचा वध केला. त्यापैकी काहींनी जाऊन कुबेराला जे घडले ते सांगितले. भीमाला पुष्पे तोडू द्या. माझा कोणताही आक्षेप नाही. तुम्ही त्याच्या मार्गात अडथळा आणू नका, कुबेर त्यांना म्हणाला. जेव्हा ते राक्षस परत आले आणि त्यांनी पाहिले तेव्हा भीम विपुल प्रमाणात सौगंधिका पुष्पे तोडताना दिसला. या दरम्यान धर्मराजांनी आपण असलेल्या ठिकाणी भीम न दिसल्याने द्रौपदीला विचारले, भीम कोठे गेला आहे? तू त्याला कोठे पाठवले आहेस का? द्रौपदीने सांगितले की भीम सौगंधिका पुष्पे आणतो असे सांगून ईशान्य दिशेकडे निघाला आहे. तेव्हा घटोत्कच आपल्या परिवारासह आला आणि त्याने पांडवांना भीम ज्या ठिकाणी होता तेथे पोहोचवले. भीमाने द्रौपदीला सौगंधिका पुष्पे दिली. पांडवांनी कुबेराची अनुमती प्राप्त करून अर्जुनाची प्रतीक्षा करत ती रात्र गंधमादन पर्वतावर व्यतीत केली. दुसऱ्या दिवशी त्या सर्वांना पुन्हा नारायण आश्रमात पोहोचवून घटोत्कच आपल्या परिवारासह निरोप घेऊन गेला. असे असताना एके दिवशी जटासूर नावाचा एक राक्षस द्रौपदीचे हरण करण्याच्या दुष्ट विचाराने ब्राह्मणाचा वेश धारण करून धर्मराजांकडे आला आणि म्हणाला की तो परशुरामाचा शिष्य आहे आणि तो समस्त शास्त्रे आणि अस्त्रविद्या शिकलेला आहे. धर्मराजांनी त्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्या राक्षसाला आपल्यासोबत राहण्याची अनुमती दिली. एके दिवशी भीम शिकारीला गेला. रोमश, धौम्य आणि इतर मुनी आपली नित्यकर्मे उरकण्यासाठी आश्रमापासून दूर गेले होते. त्याचवेळी जटासुराने पांडवांची सर्व शस्त्रे चोरली. 3 पांडवांना आणि द्रौपदीला उचलून घेतले आणि तो पळू लागला. सहदेव मात्र कसातरी त्याच्या खांद्यावरून निसटला. त्याने चोरलेल्या शस्त्रांमधून एक तलवार काढून घेतली आणि भीमाचे नाव मोठ्याने पुकारत तो त्या राक्षसाच्या मागे लागला. धर्मराजांनी त्याला म्हटले, अरे दुष्टा, तू असा अधर्म का करत आहेस? जर तुझ्यात धैर्य असेल तर आमची शस्त्रे आम्हाला दे आणि आमच्याशी युद्ध कर. आम्ही तुझे काय वाईट केले आहे? उलट आम्ही तुला आमचा अतिथी म्हणून ठेवले होते. आणि त्यांनी धर्मविषयक बोलणे सुरू केले. हे पाहून सहदेव म्हणाला, याच्याशी संवाद साधण्याचे काय प्रयोजन? जर सामर्थ्य असेल तर याचा वध केला पाहिजे किंवा याच्या हातून मृत्यू पत्करला पाहिजे. दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि तो त्या राक्षसाच्या दिशेने चालून गेला. तेवढ्यात भीम तिथे येऊन पोहोचला. जटासुराने धर्मराज, नकुल आणि द्रौपदीला खाली ठेवले आणि तो भीमासोबत मल्लयुद्ध करू लागला. जटासूर अत्यंत निर्बल होईपर्यंत भीमाने त्याच्याशी मल्लयुद्ध केले आणि शेवटी त्याला वर उचलून भूमीवर आपटले आणि त्याचा वध केला. सर्वजण आश्रमात परत आले. अर्जुन अद्याप आला नव्हता. तो जाऊन 5 वर्षे लोटली होती. त्याची प्रतीक्षा करत पांडवांनी त्या प्रदेशातील इतर पर्वत आणि आश्रम पाहत आपला काळ व्यतीत केला. एके दिवशी 4ही पांडव एका ठिकाणी बसून वार्तालाप करत असताना आकाशात एक विमान प्रकाशताना दिसले आणि ते ज्या पर्वतावर होते त्याच्या जवळ उतरले. त्यातून एका देवपुरुषासमान अर्जुन खाली उतरला. स्वर्गातून परत आलेल्या अर्जुनाने आपल्या ज्येष्ठ बंधूंना नमस्कार केला. धाकट्या भावांना आलिंगन दिले आणि त्यांच्या जवळच बसला. पांडवांनी अर्जुनाचा रथ आणि त्याचे सौंदर्य आश्चर्याने पाहिले. त्यांनी त्याचा सारथी मातली याचा सन्मान केला आणि त्याला आदर दिला. त्यांनी स्वर्गातील कुशल मंगल विचारून घेतले. त्यांच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन मातली रथ पुन्हा स्वर्गाकडे घेऊन गेला. इंद्राने अर्जुनाला अनेक दिव्य वस्त्रे आणि आभूषणे दिली होती. अर्जुनाने ती द्रौपदीला दिली. धर्मराजांच्या जवळच बसून स्वर्गात त्याला आलेल्या सर्व अनुभवांचे सविस्तर वर्णन केले आणि याप्रमाणे म्हणाला, दितीला पुलोमा आणि कालका नावाच्या 2 कन्या होत्या. त्यांनी आपल्या तपस्येने ब्रह्माला प्रसन्न केले आणि आपल्या वंशजांना देव किंवा दानवांकडून मृत्यू येणार नाही आणि हिरण्य नावाचे एक महान नगर त्यांचे निवासस्थान असेल असे वरदान मागितले. त्या कारणाने पौलोम आणि कालके त्या नगरात राहत होते. देवतांना लक्ष्य न करता आपले जीवन व्यतीत करत होते. त्या राक्षसांवर विजय मिळवल्यानंतर मी त्यांच्या नगरात प्रवेश केला. रथ चालवणे अत्यंत कठीण झाले होते. मार्गात राक्षसांच्या शवांचे ढिगारे पडले होते. संपूर्ण नगरात राक्षस स्त्रियांचा आक्रोश ऐकू येत होता. रथाचा ध्वनी ऐकून त्या स्त्रिया आपापल्या घरात शिरून लपून बसल्या. मातलीने मला सांगितले की जेव्हा त्या नगराची सर्वप्रथम निर्मिती झाली होती तेव्हा ते देवतांच्या नियंत्रणात होते आणि इंद्र तेथे राहत असे आणि ब्रह्माच्या वरदानामुळे राक्षसांनी देवतांना हाकलून लावले आणि त्या नगरावर अधिकार प्रस्थापित केला. जेव्हा इंद्राने ब्रह्माला विचारले की पौलोम आणि कालके यांचा विनाश कसा करावा तेव्हा ब्रह्माने सांगितले की हे केवळ अशा व्यक्तीद्वारेच शक्य होईल जो देव किंवा दानव या दोन्ही वंशांचा नसेल. मला त्या कार्यासाठी नियुक्त करून इंद्राने मला विशेषतः कालकेयांचा वध करण्यासाठीच दिव्यास्त्रे प्रदान केली. दुसऱ्या दिवशी सर्वांनी आपली नित्यकर्मे पूर्ण केल्यानंतर धर्मराजांनी अर्जुनाला बोलावले आणि त्याने मिळवलेली अस्त्रे दाखवण्यास सांगितले. स्वतःला शुद्ध करून घेतल्यानंतर अर्जुनाने देवदत्त नावाच्या आपल्या शंखापासून सुरुवात करत आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व दिव्यास्त्रे दाखवण्यास आरंभ केला. त्यावेळी नारद तेथे आले आणि त्यांनी अर्जुनाला म्हटले,
हे अर्जुना, योग्य कारणाविना या अस्त्रांचा कधीही प्रयोग करू नकोस. असे करण्यात महान संकट दडलेले आहे. जेव्हा तू युद्धात यांचा प्रयोग करशील तेव्हा मी येऊन ते पाहीन आणि मग ते निघून गेले. चांदोबा महाभारत 31वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.